प्रश्न उभा राहतो. कारण मस्त मनमोकळेपणाने जगलं तर लोक म्हणतात मुलीला घरचं बंधन नाही. मस्त मनमोकळेपणाने जगलं तर लोक म्हणतात मुलीला घरचं बंधन नाही. शांत गंभीरपणे जगलं तर लोक म्हणतात फेस करायची धमक नाही. जास्त शिकलेली असली तर लोक म्हणतात काय कामाची, आपल्याच डोक्यावर मिरे वाटेल. अडाणी असली तरी लोक म्हणतात काय कामाची, सगळं घर बुडवेल. लवकर लग्न केलं लोक म्हणतात काहीतरी लफडं लपवायचं असेल. उशिरा लग्न केलं तरी लोक म्हणतात मुळीतच काहीतरी खोट असेल. मग या समाजामध्ये स्त्रियांनी महिलांनी जगायचं तरी कसं आणि केलेच नाही त्या गुन्ह्यांची सजा भोगत मरायचं तरी कसं. पण याच मंचावरून माझं मनोगत संपवताना आव्हान करेल. याच मंचावरून माझं मनोगत संपवताना आव्हान करेल की जगायचं झाशीच्या राणीसारखं आणि मरायचं झाशीच्या राणीसारखं. कारण महिला सबलीकरणाबरोबर आपल्याला सेल्फ डिफेन्स शिकणं सुद्धा फार गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण कुठेतरी एक समाज व्यवस्था आहे, कुठेतरी एक कायद्यांची चौकट आहे की ज्याच्यामध्ये राहून आपल्याला वावरावं लागतं, ज्याच्यामध्ये राहून आपल्याला जगावं लागतं. आपलं उंबऱ्याच्या बाहेरचं जग वेगळं असतं आणि उंबऱ्याच्या आतलं जग कुठेतरी वेगळंच असतं. शेवटी फक्त एवढंच म्हणेल, हातात झाडू नाही तलवार दिसेल, हातात झाडू नाही तलवार दिसेल तेव्हा नराधमी वृत्तीला सुद्धा घाम फुटेल, तेव्हा नराधमी वृत्तीला सुद्धा घाम फुटेल. बाई ग जन्म नाही झाला तुझा फक्त धुण्या आणि भांड्याला, बाई ग जन्म नाही झाला तुझा फक्त धुण्या आणि भांड्याला. अगं का रोखून धरतेस तुझ्यातल्या त्या वादळाला, का रोखून धरतेस तुझ्यातल्या त्या वादळाला. कपाळी चंद्रकोर लावून फक्त मिरवू नकोस, कपाळी चंद्रकोर लावून फक्त मिरवू नकोस. वेडे जिजाऊंची लेक तू श्वापदांना ठेचल्याशिवाय जाऊ नकोस, वेडे जिजाऊंची लेक तू श्वापदांना ठेचल्याशिवाय जाऊ नकोस. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू.